तर नमस्कार मित्रांनो, कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका कोकणात रोजच्या जेवणात बनवली जाणारी कातनाची गोडी डाळ कशी बनवतात ती आज तुमका दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। होय बघा, मस्त अशी चुलीत आग झाली। आता त्याच्यावर मी एक टोप ठेवलंय। आता त्याच्यात मी 2 चमचे तेल टाकून घेते। आता तेल चांगला गरम झाला का 1 चमचा मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली तडतडली का मग त्याच्यात पाव चमचा जिरा टाकायचा। जिरा चांगला भाजून झाल्या त्याच्यात 4 ते 5 लसणाचे पाकळे टाकून घेऊया। 2 ते 3 हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतास आणि त्याच्यात मस्त असं हिरवगार कढीपत्तो आणि त्याच्यात टाकायचा लास्टला चिमूटभर हिंग। आता ह्या आपण चांगला मिक्स करून घेऊया। फोडणी देताना गॅस बारीक ठेवायची आणि मगच फोडणी द्यायची, नाहीतर आपली फोडणी करपू शकता, मग आपल्या डाळी करपलेलो वास येतात। आता होय बघा, मी तुरीची आणि मुगाची डाळ घेतलंय, ते मी भिजत ठेवले आणि उकडून घेतले, ते आता ह्याच्यात मी टाकून घेते। आता ह्याच्यात मी टाकते चवीनुसार मीठ। आता मी त्याच्यात टाकतले अर्धा चमचा हळद। हळदीन मस्त असं गोडी डाळीक आपल्या कलर येता। आता मी ह्याच्यात पाणी ओतून घेते। तर ही डाळ मिक्स करून घ्यायची। आता ह्या डाळीक आपण एक कड काढून घेऊया। होय बघा, डाळीक एक कड इलो मस्तपैकी। आता त्याच्यात मी ह्या ओला किसलेला खोबरा घालून घेते। तुम्ही ह्याच्यात वाटाप घातलात तरी चालत। आता मी लास्टला ह्याच्यात टाकते हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर। तर हय तयार असा आपली कातनाची गोडी डाळ। तर ही कातनाची गोडी डाळ तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राइब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।